सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। आता पाहू सविस्तर घडामोडी। 2005 पूर्वीच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद होणार आहेत। 1 जानेवारी पासून नोटांवर बंदी। देशात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने 500 आणि 1000च्या नोटांवर सुरक्षेची अधिक फीचर्स दिली आहेत। त्यामुळे या नोटांची नक्कल करणे सहज शक्य होत नाही। याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून काढण्यासाठी गेल्या वर्षापासून मोहीम राबवत आहे। एटीएम वरही 2005 पूर्वीच्या नोटा ठेवू नयेत असे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत। त्यामुळे 1 जानेवारी पासून या नोटा व्यवहारात चालणार नाहीत असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे। डोंबिवलीत साकारणार फुलपाखरांची बाग। नवीन वर्षाच्या सुरुवातीला रोटरीचा उपक्रम। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील रोटरी उद्यानात फुलपाखरांची बाग साकारण्यात येणार आहे। 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आंतरराष्ट्रीय रोटरीचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते या बागेचा लोकार्पण होणार असून 9 वर्षात डोंबिवलीकरांसाठी ही बाग खुली होणार आहे। फुलपाखरांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने फुलपाखरांच्या प्रजननास आणि पोषणास आवश्यक अशी लँटेना, जमैकत, पाईक्स, रुई, अशोका, कडीपत्ता इत्यादी 50 प्रकारची झाडे लावली जाणार आहेत। आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी कल्याण नगरी सज्ज झाली आहे। शहरात होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी ऐतिहासिक कल्याण नगरी सज्ज झाली आहे। या दिमागदार सोहळ्याचा शुभारंभ 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता वासुदेव फडके मैदान, लाल चौकी, कल्याण पश्चिम येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट तंबूमध्ये पाहण्याची संधी कल्याणकरांना प्रथमच उपलब्ध होणार आहे। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे। त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर, सायली पंकज यांची सुरेल मैफिल, विकास समुद्रे, जयवंत भालेकर, अंशुमन विचारे, नम्रता आवटे यांचा धम्माल कॉमेडी, किशोरी शाणे यांचा लावणीवरील कार्यक्रम, तर सुकन्या काळण हिचा शिट्टी वाजली सुपरहिट गाण्यावरील नृत्याविष्कार असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहेत। तसेच क्लासमेट या मराठी चित्रपटाचे प्रमोशनही केले जाणार आहे। या सोहळ्याचा समारोप 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। टिटवाळ्यातील लॉज विरोधात रहिवासी एकवटले। रिपाईची पोलिसात तक्रार। टिटवाळ्यातील महागणपती हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक टिटवाळ्याकडे येत असतात। मात्र टिटवाळ्यात लॉजिंगचा व्यवसाय फोफावत चालल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शहरात नवीन लॉज व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये यासाठी टिटवाळावासी एकवटले असून या विरोधात पोलीस अधीक्षक व उपविभाग अधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे। त्यामुळे टिटवाळ्यातील लॉजिंगचा व्यवसाय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। टिटवाळ्यात भाविकांच्या सोयीच्या नावाखाली लॉजिंग सुरू करण्यात आले, मात्र लॉजिंगचा गैरवापर सुरू आहे। कॉलेजचे विद्यार्थी, तरुण तरुणी, बारबाला, वेश्या यांचा मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे। रिक्षा चालकांचे लॉज मालकांशी मोठ्या प्रमाणात आर्थिक संधान आहे। प्रेमी युगलांना रिक्षात बसवून लॉजमध्ये नेले जाते, त्यावेळी भाड्याची निम्मी रक्कम लॉज मालकाकडून रिक्षा चालकांना दिली जाते। त्यामुळे रेल्वे स्टेशन ते टिटवाळा मंदिर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालतात। मात्र याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे। टिटवाळ्यात लॉज वाढले असतानाच गावठाणापासून 200 मीटर अंतरावर नवीन शाळा व कॉलेजच्या रस्त्यांवर नवीन लॉजच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या परिसरात मोठी मोठी गृहसंख्या उभी राहत आहेत। रहिवासी वस्तीत हा लॉज होत असल्याने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे। शिवसेनेकडून दिनदर्शिकेचे प्रकाशन। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। कल्याण पूर्वेचे शिवसेना विभाग प्रमुख महेश गायकवाड यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका 2015 प्रकाशन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विभाग प्रमुख महेश गायकवाड, शाखा प्रमुख महेश भोसले, प्रशांत बोटे, अशोक कुबल, जगदीश जाधव, महिला उपविभाग संघटक सौ शिंदे तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेस। तोपर्यंत नमस्कार।